राजते
आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत। यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत। राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत। स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत। यात तू आम्हास यश द्यावे। हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा। रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली। तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले। पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला। पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली, परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट। ते संकट म्हणजे अफजल खान। शहाची आई बरका नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को। आणि त्यानं विडा उचलला, नवतेच अफजल खाने। अफजल खाने चिता जागताचा मुसहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला ताकद चिरडून। आता शिवबाचं काय खरं नाही। इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज। जो तो हेच बोलू लागला, महाराज आपला जीव मोलाचा आहे। खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे। काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ। काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही। राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे। रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पडून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये। अशा वाघिणीचा मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत। अशा वाघिणीचा त्यो छावा गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी भेटीचा धाडा सांगावा। खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा शामियाना कान डौलं पडून सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगतीला
लढण्याची मोहीमच हाती घेतली. पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती. पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे. सिद्धी जोहरचे. सिद्धीने सुमारे 4 महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला. या वेढ्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशी व अनेक बांधलांनी पराक्रमाची शिकस्त दिली. समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवा काशी प्रति शिवराय बनून सिद्धीच्या शामियानात जातात. काय म्हणावे त्या धैर्याला. पावनखिंडी 3000 गनिमांशी अवघ्या 300 मावळ्यांना घेऊन घोडखिंड अडून धरली आणि बाजीप्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले. काय म्हणावे त्या शौर्याला. राजे लाख मिले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. जा राजे जा, फक्त एक करा. विशालगडावर पोहोचल्यावर तोफेचे 5 बार द्या. तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गनीम रोखून ठेवतो. पुरंदराच्या तळावेळी गुलारबाजींना माझ्या सैन्यात आलमगीर बादशाह म्हणून मनसब देतो असे अमीर साठवणार त्या दिलेर खानासमोर गुलारबाजी स्वराज्याच्या पायी पाहिलेल्या निष्ठेला आठवून तांडव करतात. काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला. पुढे राजांना आग्र्याला जावे लागले. त्यातील औरंगजेबाच्या मगरमिठीतून निष्ठून आल्यावर तहात दिलेल्या किल्ल्यापैकी जेव्हा कोंडाणा घेण्याची वेळ आली तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले. काय म्हणावे त्या त्यागाला. ही मोहीम म्याच फत्ते करणार आहे. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. 350 वर्षाच्या काळा रात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला. छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ. जय शिवराय. तुमचे आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? जय शिवाजी जय जिजाऊ. धन्यवाद. 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 जसा रायगडावरती छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला असा आठवा हा क्षण खूप सुंदर असं या ठिकाणी हे नाटक बसवलं. खरं तर यापूर्वीच्या समालोचनात मी सांगितलं होतं की खऱ्या अर्थानं आजच्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगाव पावसा सांस्कृतिक कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे खऱ्या अर्थाने शिवरायांच्या पराक्रमाची यशोगाथा ही आपण याची डोळा पाहिली.